नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील कॅप्टन अशोक खरात याला अटक करण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी शिर्डीच्या आलिशान हॉटेलमध्ये त्याची IAS अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता शिर्डी पोलीस आणि SIT टीम जी आहे ती तपास करते। खरं तर सगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर जवळपास 3 हॉटेल अशी आहेत की ज्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये कॅप्टन अशोक खरात थांबलेला होता, तर दुसऱ्या हॉटेलमध्ये जे IAS अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी असेल त्यांचा स्टाफ थांबलेला होता। तर बैठक जी आहे ती तिसऱ्या हॉटेलमध्ये झाली। या अनुषंगाने आता तपास देखील पोलीस करतायत। ही जी चर्चा आहे किंवा बैठक आहे ही शिर्डीतील एका विनोद नामक त्याच्या अशोक खरातच्या पंटरने घडवल्याची माहिती समोर येते। आता या विनोदची चौकशी देखील पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे। कशा पद्धतीने ही बैठक घेण्यात आली आणि कोणते अधिकारी त्यामध्ये सामील होते आणि कोणत्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली, खरं बघितलं तर माहिती अशी समोर येते। आणि अंजली दमानिया ज्या पद्धतीने सांगितलं की मुंबई येथील काही प्रशासकीय अधिकारी जे आहेत, डेप्युटी कलेक्टर जे आहेत, ते या बैठकीत होते आणि अशोक खरातचं फायनान्शियल डील जे आहे ते सगळं ते बघत होते। आणि अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याच्या वकिलाची फी असेल किंवा जे पोलीस कारवाईमध्ये जी मदत लागणार त्या अनुषंगाने त्याला मदत जी आहे ती मिळत आहे। मात्र शिर्डीत ही झालेली बैठक जी आहे ही कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर झाली आणि कोण अशोक खरातशी कनेक्टेड आहे आणि शिर्डीशी त्याचं कनेक्शन काय याची तपास जो आहे तो आता SITकडून करण्यात येतो आहे। आता या तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित समी, मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।